लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटपावरून झालेले रुसवे-फुगवे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले। सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत आरोप आणि टीकांच्या जोरदार ठिणग्या उडाल्या। ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी परस्पर जाहीर केली आणि त्यावरून वादाचा नवा अध्याय सुरू झाला। अशातच काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली आहे। आता निवडणूक संपल्यावरही या जुन्या वादाला पुन्हा उकळी फुटली आहे आणि त्याचं कारण ठरलंय काँग्रेसने आयोजित केलेला स्नेहमेळावा। पाहूयात नेमकं काय झालं। सांगलीत पार पडलेल्या काँग्रेसच्या स्नेहभोजन सोहळ्याची ही दृश्य। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्याबद्दल आणि काँग्रेसची एकजूट दाखवण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। मात्र या स्नेहभोजन सोहळ्यामध्ये महाविकास आघाडीत मिठाचा खडा तेव्हा पडला जेव्हा या सोहळ्यात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील दिसले। काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांच्या विजयासाठी घाम गाळल्यामुळे हा स्नेहभोजन सोहळा आयोजित केल्याची कुजबुज सध्या सांगलीमध्ये सुरू आहे। त्यामुळे आधीच सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार वाद झालेला होता। उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली। कोणतीही चर्चा न करता ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप झाला। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटलांनी बंडखोरी करत अर्ज भरला। त्यामुळे विशाल पाटलांच्या काँग्रेसच्या कार्यक्रमातील उपस्थितीवर ठाकरे गटाने जोरदार आक्षेप घेतलाय। काँग्रेसच्या तसंच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचं काम केल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुतेंनी केलाय। तसंच विशाल पाटलांची कार्यक्रमातील उपस्थिती ही गद्दारीचा थडथडीत पुरावा असल्याचा हल्लाबोल विभुतेंनी केलाय। तर विशाल पाटील अजूनही काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनी दिलंय। काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी। तो काँग्रेसच्या या नेत्यांना परत येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही। नेते म्हणून विश्वजित कदम असतील, विशाल पाटील हे आजही प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत। त्यांचे विश्वजित कदमांचे असतील, आमदार विक्रम सावंत ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयश्रीताई पाटील असतील, आमचे सर्वांचेच एक वेगळे ऋणानुबंध असल्यामुळं त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन केलेलं होतं। सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार राडे झाले, तरीही चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर ठाकरे ठाम राहिले। सगळ्या धामधुमीत आता निवडणुकाही पार पडल्यात। मात्र सांगलीवरून महाविकास आघाडीतील वादाचं कवित्व काही संपता संपेना। त्यामुळे या स्नेहभोजनावरून लोकसभेचा निकाल लागल्यावर आणि येत्या विधानसभा निवडणुकीत सांगलीमध्ये महाविकास आघाडीत पुन्हा वादाची ठिणगी उडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।